बायको जरी दिसायला बारीक असली ना, बायकोच्या अंगात किडे कमी नसतात बरं का. म्हणूनच म्हणतात बायकोचा बैल असं. एकानं इशाऱ्यावर नवऱ्याला नाचवते चांगलीच असं वाटतं लोकांना. पण खरी असलीयत बायको आणि नवऱ्यालाच माहिती असतं कोण कोणाच्या इशाऱ्यावर नाचतं. हो का नाही. इकडं दुपारी जेवणात मस्त अशी बटाट्याची भाजी केलती. आपला बटाटा म्हणजे जीव की प्राण आहे बघा. कुणाला आवडं ना आवडं, पण मला लय आवडतंय. आमच्या कारभाऱ्यांना तर बिलकुल आवडत नाही आणि ते खात बी नाहीत. म्हणून मी एकटीच बनवून खात होती. ते म्हणलं तुम्ही म्हटलं खावा ती मेथून शेपून, मी खाते बटाटा. त्यानंतर दुपारी मस्त थोडं बाबड्यासोबत खेळायला चालू होतं. बाबड्याला थोडं उन्हात घेऊन बसली होती. उन्हात घेऊन बसली काळं पडेल म्हणून लगेच आणलं की घरात आणलं की असं काही चालू असतं माझ्या पोराचं. बघा फ्रूटसोबत खेळतच आहे. फ्रूटच उचलून मला मारत होतं. काय करावं ह्या बाबड्याचं काय कळत नाही बाबा. उठकी धर मलाच मारतोय. उठकी धर माझे केस लुचते. ह्याचं चांगलं डायपर बिपर बदलते मी आणि मलाच चांगलं लुचायला बसलाय. इकडं कारभाऱ्यांना म्हणत होते नका की जाऊ मला करमत नाही. तर मला म्हणते राहा अजून आईपाशीच, म्हणजे अजून तुला करमाल. मी कारभाऱ्यानं म्हणलं तुमच्याच घरची पुढच्या जन्मी सून होणार आहे. तर मला म्हणजे मी घरच विकून टाकणार आहे. त्या गममध्ये मी मस्त पावभाजी बनवली आणि मस्त पावभाजी खाल्ली. या तुम्ही पण खायला. बाय बाय.